शीतल एक मुद्दा, जर या ठिकाणी तुम्ही म्हणताय पिंपरी चिंचवड मधला अजूनही एजवर चित्र आहे, भाजप आपला जो एक्झिट पोल सांगतोय किंवा आपण ज्या स्वरूपाचा सर्वे समोर आणतोय त्यामध्ये भाजपला 70 जागा स्पष्ट बहुमत दिसतंय, तर एनसीपी अजित पवारांची 42 आणि राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवारांची तिला 7, म्हणजे एकूण 50 पर्यंत एनसीपी पोहोचतं असं चित्र आहे। या ठिकाणी ऑलरेडी शिंदे सेना आणि भाजप मिळून 75 जागा दिसत आहे। तर तुम्हाला वाटतं अजूनही उद्या जे निकाल येतील त्यामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळू शकतो पिंपरी चिंचवडमध्ये? पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे आपला जो आकडा आहे पिंपरी चिंचवडचा 70 असा, तो बहुमतापेक्षा अगदी म्हणजे कमी मार्जिन आहे। तीच पुण्यामध्ये मात्र ती मार्जिन मोठी आहे, त्यामुळे पुण्यात बहुमताला अडचण वाटत नाही। आणि पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने सुरुवात झाली की अब की बार 100 पार आणि खूप कॉन्फिडंट होता भाजप, विशेषतः अजित पवारांकडे एकही ताकदीचा नेता उरलेला नव्हता जेव्हा आपण निवडणुकीला सामोरं जात होतो। त्या तुलनेने आता अजित पवारांना मिळालेले आपल्या सर्वेतले पण जे आकडे ते खूप ऑप्टिमिस्टिक आहे असं माझं पर्सनल ओपिनियन आहे। आणि बहुमताला तर मी काल पण मांडलं होतं आणि आताही आपण तेच दाखवतोय की भाजपला बहुमतामध्ये अडचण येईल असं चित्र पुण्यातही नव्हतं आणि पिंपरी चिंचवडमध्येही नव्हतं, कारण त्यांच्याकडे मुळातच संख्याबळ हे पहिलेपासनं अधिक होतं। नव्हे ते संख्याबळ गेली काही वर्ष सातत्याने ऍक्टिव्ह ठेवण्यामध्ये, लोकसंपर्कामध्ये जे जे काही लोकल बॉडीसाठी आवश्यक असतं त्याच्यामध्ये इतर पक्षांपेक्षा ते पुढेच होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत युती, आघाडी, विशेषतः शिवसेनेसोबत युती दोन्हीकडे झाली नाही, आपल्या जागांवर ठाम राहिले, अशा भरपूर गोष्टी त्यांनी व्यवस्थित नियोजित केल्यामुळे मला वाटतं की ते बहुमताकडे दोन्ही अगदी महानगरपालिका। खरं आहे। या ठिकाणी भाजपची स्ट्रॅटेजी जी आहे ती वर्क करताना दिसते आहे। यश मोठं पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नवी मुंबई अशा महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये या ठिकाणी थेट सत्ता, एक हाती सत्ता जी आहे ती भाजप मिळवेल अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये मदत घ्यावी लागेल निश्चितच। सर, पण मला पुन्हा एकदा पुण्यावर एक प्रश्न विचारायचा आहे। अजित पवारांचं एक वक्तव्य होतं शेवटच्या प्रचारामध्ये, पुण्याचा बाजीराव मीच, आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं। म्हणजे जो आत्मविश्वास होता अजितदादांना, तो त्यांनी जो वादा केला होता पुणेकरांना, मात्र पुणेकर भुलले नाहीत। नाही, मुळात भुललेलं नाही। यापेक्षा आहे ना, मला वाटतं की पुणेकरांना बाजीराव पेशवे हे कितीही प्रिय असले तरी बाजीराव हा शब्द तसा काही खूप प्रिय आहे अशी नाही आहे। पुण्याचा बाजीराव आहेस का तू असं म्हटल्यानंतर तो नकारात्मक घेतला जातो, तो काही खूप सकारात्मक घेतला जात नाही। आणि त्यामुळे जरी ते तसं म्हटलेले असतील, त्यांनी मेहनत केली, मेहनतीला कितपत यश आलं नाही आलं ही पुढची बाब आहे। ते एकटे लढत होते, शरद पवारांसारखा छोटा जो पक्ष राष्ट्रवादीचा होता तो त्यांच्याबरोबर होता, त्यातून जर त्यांना इतक्या जागा येत असतील साधारण 50 जागा, तर माझ्या मते त्यातही अपयश नाही असं म्हणायला काही हरकत नाही, कारण एकटी खिंड लढवत होते आणि त्यात आलेलं यशही यश मानून राष्ट्रवादीने गोड मानावं आणि भाजप बरोबर पुन्हा संसाराला लागावं अशा स्वरूपाचे चित्र आपल्याला पाहायला मिळालं।